नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा म्हणजे आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आपल्या अस्मितेचा विषय आणि या संदर्भात शासन वेळोवेळी अनेक उपाययोजना करत असतो। आपण शाळेच्या अंतर्गत बघितलं, 1ली ते 10वी पर्यंत आपण मराठी हा विषय प्रत्येकाला कंपल्सरी असतो आणि याच्या सक्तीसाठी जेवढ्या काही मान्यता प्राप्त शाळा आहेत संपूर्ण राज्यभरातल्या, यांच्यासाठी राज्य शासनाने एक इशारा दिलेला आहे किंवा सक्तीचा बाबतीमध्ये एक भाष्य केलेलं आहे। काय आहे तो निर्णय की इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषा हा विषय सक्तीचा असणार आहे। जेवढ्या मान्यता प्राप्त संस्था असतील, शाळा असतील, या संपूर्ण शाळेमध्ये हा विषय सक्तीचा असणार आहे। जर या तरतुदीचं उल्लंघन केलेल्या कुठल्या शाळेने दिसलं असेल, निदर्शनास आलं असेल, तर त्या शाळेची मान्यता रद्द केली जाईल, काढून घेण्यात येईल, असा गंभीर इशारा प्रशासनाने दिला गेलेला आहे। काय आहे तो इशारा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि शेअर करायचा आहे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण 21 जूनला जी सामोरं जात असणारी टीईटी परीक्षा आहे, याच्या परिपूर्ण तयारीसाठी किंवा पात्रता धारण करण्यासाठी बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच एक दर्जेदार बॅच सुरू झालेली आहे, महागुरु 1.0। आणि आपल्याला माहिती आहे, जी काही सेवेत असणारे शिक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठी अनिवार्य केलेली टीईटी, त्यांच्यासाठी खास गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन करतोय। यामध्ये मार्गदर्शक लाभणार आहे खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं, परिपूर्ण अशी तयारी आणि अगदी हमखास मार्ग आउट ऑफ पडण्याची गॅरंटी, आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे। अत्यंत दर्जेदार अशी बॅच। आणखीन एक आनंदाची बातमी, ज्यावेळेस तुम्ही ही बॅच परचेस कराल, संपूर्ण फी सबमिट कराल, त्यावेळेस तुम्हाला शिंदे सरांनी बनवलेलं अत्यंत दर्जेदार असं पुस्तक टीईटी महाग्रंथ, हे पुस्तक अगदी तुम्हाला मोफत असणार आहे। मग काय करायचंय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचंय, संपूर्ण बॅच विषयी डिटेल जाणून घ्यायचे, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप लिंक दिलेली आहे, द विनर स्टडी ऍप, हे ऍप इन्स्टॉल करायचंय आणि त्यावरती लवकरात लवकर बॅच परचेस करायची। तुमचं टीईटी धारण करण्याचं किंवा पात्रता धारण करण्याचं स्वप्न नक्कीच साकार होईल, यात मात्र शंकरी। आता बघूयात, जो काही प्रशासनाने किंवा राज्य शासनाने जो अनिवार्यतेचा इशारा दिलेला आहे किंवा सक्ती संदर्भातील जी काही भाष्य केलेलं आहे, त्याच्यावरती चर्चा करूयात। बघा, राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत, इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत अध्यापन व अध्ययनामध्ये मराठी भाषा हा विषय सक्तीचा असतानाही, म्हणजे सक्तीचा तर केला गेलेलाच आहे, परंतु सदर तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना शास्ती म्हणजे शिक्षा करणे, शाळांची मान्यता काढून घेण्यासाठी एक कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतचं परिपत्रक नुकतंच प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्फत दिनांक कालची 17 एप्रिल 2026। आता यामध्ये संपूर्ण उल्लेख केला गेलेला आहे की कधीचा कायदा आहे, त्या संदर्भातील मराठी भाषा अनिवार्यते संदर्भातली जी काही प्रशासनाने पावलं उचलली गेलेली आहेत त्याविषयीची असेल, आणि त्याच्या सक्तीच्या विषयी म्हणजे 1ली ते 10वी पर्यंत अध्यापनाची आणि जी काही अध्ययनाची भाषा मराठी अनिवार्यच राहणार आहे। आणि जर याचं कोणी उल्लंघन केलं असेल, पालन नाही केलं, तर त्याच्यावरती सक्तीने कारवाई होईल, मान्यताही काढून घेण्यात येईल, असं या संदर्भात भाष्य केलेलं आहे। आता आपण डायरेक्टली शासन निर्णय काय सांगितलेला आहे तो समजून घेऊया। राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी आणि तत्संबंधी किंवा तत्संबंधी तरतूद करण्याकरता अधिनियमन 2020 दिनांक 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आलेला आहे। या संदर्भात प्रभावी अंमलबजावणी करिता शासन स्तरावरती वेळोवेळी सूचनाही निर्गमित करण्यात आल्या आहेत, बरोबर। या अनुषंगाने पुढील प्रमाणे काय आदेश देण्यात आलेला आहे, काय शासन निर्णय देण्यात आलेला आहे, सर्व व्यवस्थापनांच्या माध्यमांच्या म्हणजे त्यामध्ये सर्व व्यवस्थापनाच्या शाळा येतील, सर्व माध्यमांच्या शाळा येतील, जेवढ्या काही माध्यमांच्या शाळा राज्य आपल्या महाराष्ट्रात आहेत त्या सुद्धा येतील, व मंडळांच्या शाळांमध्ये
मराठी अनिवार्य भाषा अध्यापनासाठी मराठी विषयातील विहित शैक्षणिक अर्हता प्राप्त शिक्षकांची नियुक्ती करावी. अत्यंत महत्वाचं आहे. तिथं भाषा अध्यापनासाठी मराठी विषयातील विविध शैक्षणिक अर्हता प्राप्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी असा सुद्धा एक निर्णय देण्यात आलेला आहे. तसेच राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापन शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या अधिनियमाचे अंमलबजावणी करणे व त्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींवरती कारवाई करण्याचे राज्य शासन 1 जून 2020 अन्वये सर्व विभागीय शिक्षण संचालक यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. सर्वस्वी जबाबदारी शिक्षण उपसंचालकावर विभागीय उपसंचालकावरती दिली गेलेली आहे. याच्यावरती मग जर कोणी याचं नियमांचं उल्लंघन करत असेल, पालन करत नसेल तर त्याच्यावरती शास्ती करणे व त्याच्या मान्यता काढून घेणे इतपत आदेश दिले गेलेले आहेत. संपूर्ण त्याविषयीचाच हा शासन कशा पद्धतीने कारवाई केली जावी या संदर्भात संपूर्ण विस्तृतपणे मांडणी केली गेलेली आहे. साधारणतः प्रमोद कळम कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत हे परिपत्रक जारी केलेलं आहे. म्हणजे यातून एकच गोष्ट निष्पन्न होते, महत्वाची गोष्ट आपल्यासाठी हायलाइट होते की अध्यापनाची आणि अध्ययनाची भाषा मराठीच असणार आहे. जर कुणी असं पालन करत नसेल तर त्याच्यावरती शास्ती केली जाईल किंवा त्याची मान्यता काढून घेतली जाईल. तसेच आणखीन यातून एक गोष्ट निष्पन्न होते की मराठी विषयातील विविध शैक्षणिक अर्हता प्राप्त शिक्षकांची नियुक्ती व्हावी, ज्यामध्ये व्यवस्थापनीय शाळा असतील, माध्यमांच्या सर्व शाळा असतील आणि मंडळांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य आणि शिक्षक सुद्धा तिथं अनिवार्य असणं गरजेचं आहे. या संपूर्ण गोष्टीची माहिती आपल्याला या परिपत्रकाद्वारे समजत आहे. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्सवर जरूर कळवा. आवडले असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर थांबतो इथं. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.